शेतकरी मित्रांनो नमस्कार. सोयाबीनवर पहिली फवारणी आपण कधी करावी व ते का करावी? त्याचप्रमाणे सोयाबीनवर पहिली फवारणी करत असताना आपण कोणते कीटकनाशक, कोणते बुरशीनाशक, विद्राव्य खत, त्याचप्रमाणे कोणते टॉनिक आपण पहिल्या फवारणीमध्ये हे वापरायला पाहिजे, याची सविस्तर माहिती या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत. भरपूर शेतकरी वेगवेगळ्या कंपन्यांचे वेगवेगळे टॉनिक वापरतं, कीटकनाशक वापरतं, परंतु त्यांना पाहिजे तसा रिझल्ट हा मिळत नाही. नेमकं आपण कोणते औषधी कोणत्या वेळेस किती प्रमाणामध्ये जर वापरायचं, हे जर आपण योग्य पद्धतीने समजून घेतलं तर आपल्याला एकंदरीत सोयाबीनपासून चांगलं उत्पादन मिळण्यासाठी नक्कीच मदत होईल. नमस्कार, मी राहुल शिंदे. तर बघा, यावर्षी काय होत आहेत की भरपूर शेतकऱ्यांचे सोयाबीनचे पेरे हे मागे पुढे होत आहेत, कारण भरपूर ठिकाणी पाऊस सुरुवातीला आला, नंतर गॅप दिली, आता कुठे सुरू झालेला आहे. तर त्यामुळे फवारणी जे आहे तर ही मागे पुढे होऊ शकतं. तर पहिली फवारणी आपण कधी करायला पाहिजे? आपलं सोयाबीन 20 ते 25 दिवसाचं असताना आपल्याला पहिली फवारणी करायची आहे. आता पहिली फवारणी का करावी? तर आपल्या सोयाबीनवर येणारे चक्रभुंगा, खोडकिडी यासाठी आपल्याला पहिली फवारणी ही करायची आहे. यामध्ये आपल्याला एक कीटकनाशक घ्यायचं आहे खोडकिडी आणि चक्रभुंग्याच्या नियंत्रणासाठी, त्याचप्रमाणे सोयाबीनवर सुरुवातीच्या अवस्थेमध्ये येणाऱ्या रस शोषण करणाऱ्या किडीसाठी. यामध्ये तुम्ही थायोमेथॉक्झोन प्लस लॅम्बडा सायलोथ्रिन घटक असलेला कोणत्याही कंपनीचं एक कीटकनाशक वापरू शकता. यामध्ये तुम्ही अल्लिकाचा उपयोग केला तर तुम्हाला खूप चांगला रिझल्ट मिळेल. आता याचा प्रमाण किती घ्यायचं, तर तुम्ही 10 ते 15 मिली 15 लिटर पाण्यासाठी तुम्ही घेऊ शकता. आता हे झालं तुमचं कीटकनाशकचं. यामध्ये तुम्हाला एक टॉनिक वापरू शकता. आता टॉनिक कशासाठी? सुरुवातीच्या अवस्थेमध्ये आपल्या सोयाबीनला जास्त फुटवे निघण्यासाठी, सोयाबीनची वाढ होण्यासाठी, सोयाबीन हिरवे कंच राहून एकंदरीत आपल्याला उत्पादनामध्ये वाढ होण्यासाठी आपल्याला एक टॉनिक वापरायचं आहे. मी तुम्हाला 3 प्रकारचे टॉनिक सांगतो. यामध्ये तुम्ही ऑक्सिजन जर भेटलं तर तुम्ही 50 मिली 15 लिटर पाण्यासाठी वापरू शकता. ॲम्बिशन भेटलं तर 40 मिली 15 लिटर पाण्यासाठी वापरू शकता, किंवा बायोविटा एक सुद्धा वापरू शकता 15 लिटर पाण्यासाठी 40 मिली. हे तुमचं टॉनिक झालं. सुरुवातीच्या अवस्थेमध्ये नत्रस पुरत पालाश, एकंदरीत आपल्या पिकाला जे आपण खत दिलेलं आहे तर ते मिळण्यासाठी 25 ते 30 दिवस लागतं. तर त्यामुळे आपण जर फवारणीतून नत्रस पुरत पालाश जर दिलं, जसं की 19-19-19 जवळपास 80 ते 100 ग्रॅम जर फवारणीमध्ये वापरलं तर आपल्याला खूप चांगला रिझल्ट हा सोयाबीनवर दिसणार आहे. तर मी तुम्हाला या व्हिडिओमधून सोयाबीनवर पहिली फवारणी कधी करायची, कोणती करायची, कीटकनाशक, बुरशीनाशक, त्याचप्रमाणे टॉनिक, विद्राव्य खत कोणते वापरावे याच्याबद्दल सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा. तुमचे काही प्रश्न असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. त्याचप्रमाणे तुम्ही चॅनलवर नवीन आले असाल तर सबस्क्राईब नक्की करून जा. तसेच हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद.